राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत महिलांची जनसुनावणी घेतली। या माध्यमातून 26 प्रकरणांचं निराकरण करण्यात आलं। अमरावतीच्या महसूल भवनात आयोजित बैठकीत त्यांनी महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी सर्व शासकीय विभागांना 1 महिन्याच्या आत आपापल्या कार्यालयात पॉश म्हणजे लैंगिक छळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले। या समित्या स्थापन करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणं ही सर्व शासकीय यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे असंही त्या म्हणाल्या। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यापर्यंत आपण या जनसुनावणीची प्रसिद्धी दिली याच्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद करते। आणि या सगळ्या वॉक इन कंप्लेंट्स आम्ही इथं आज ऐकलेल्या आहेत। याच्यातल्या मॅक्झिमम कंप्लेंट्स ह्या पारिवारिक कंप्लेंट्स होत्या। अनेक कंप्लेंट ज्या होत्या ह्या सगळ्या पती पत्नीचे किंवा कुटुंबाचे वाद, मुलांची कस्टडी, प्रॉपर्टी मॅटर्स अशा या सगळ्या कंप्लेंट होत्या। काही सिरियस पण कंप्लेंट होत्या। याच्यातल्या काही कंप्लेंट्स या पॉशच्या पण होत्या, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या पण कंप्लेंट होत्या। आज त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आता एक्झॅक्ट नंबर नाही मला सांगता येणार, पण अनेक प्रकरणांच्यामध्ये तडजोडी पण झाल्या आहेत आणि आनंदानं त्यांनी एकमेकांच्या सोबत राहायचं मान्य केलेलं आहे। याच्याशिवाय ज्या केसेस पेंडिंग होत्या, पोलीस कारवाई करता वाट बघत होते, अशाही केसेस आज पोलिसांकडे आम्ही पाठवलेल्या आहेत।